सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामींनी भटोबासाला खीर खायला लावली, पण कशी खायला लावली तर स्वानमुखे खायला लावली। भटोबासांनी खीर खाल्ली पण स्वानमुखे खाल्ली, म्हणजे आता नेमका काय प्रकार आहे हे समोर सविस्तर येणारच आहे आपल्या चरित्रामध्ये। दुसरी लीळा आहे स्वामींनी भूतानंदाला पुऱ्या खायला लावल्या। कशा पुऱ्या खायला लावल्या, कशी लीळा केली स्वामींनी? पुऱ्या तर सर्वच खातात, परंतु एवढं चरित्रकारांनी एक लीळा म्हणून त्या गोष्टीची दखल घेतलेली आहे, म्हणजे नेमकं काय घडलेला आहे प्रकार तेही आपण पाहणार आहोत। तिसरी लीळा आहे रामीच्या बाया पूर्व प्रतिभिज्ञा करणे। रामीच्या बाया म्हणजे भोगरामच्या बाया आल्या होत्या स्वामी जिथे आहेत तिथे, आणि मग स्वामी सांगतात पूर्वी आम्ही यांच्याकडे होतो, यांच्याकडे पाणी भात वगैरे खात होतो। मग किती आपुलकीने स्वामी त्यांची विचारणा करतात, आणि ते जे रामीच्या बाया आहेत त्या पण किती आपुलकीने स्वामींची विचारपूस करतात, किती आपुलकी दिसते त्यांच्यामध्ये, हे आपण सर्व आज सविस्तर पाहणार आहोत। 19, 20 आणि 21 असे 3 चरित्र उत्तरार्धातले आपण पाहणार आहोत। नेहमीच्याच प्रमाणे हे आजचं स्वामींचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आणि त्यांच्याही ज्ञानामध्ये भर पडेल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या यूट्यूब चॅनलमध्ये। नवीन दर्शक कोणी आले असतील आपल्या या चॅनलवर तर त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी दररोज नवनवीन चरित्र स्वामींची या चॅनलवर अपलोड करतो, आणि ते चरित्र तुमच्याकडून सुटू नये असं तुम्हाला वाटत असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा। जे जुने दर्शक आहेत त्यांनी एकदा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर पुन्हा सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही। ही सूचना फक्त नवीन दर्शकांसाठी आहे। आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक 19। भटोबासा ते स्वानमुखे खिरी खाववणे। स्वामींनी भटोबासांना स्वानमुखे खिरी खायला लावलेली आहे। बाईसी अबकन निवडवणी बरवी तांदूळाची खिरी रांधिली। बाईसांनी काय केलं, चांगले तांदूळ निसले, त्याच्यातले खराब काही तांदूळ असतील ते बाजूला काढले, चांगल्या तांदळाची चांगली खीर केली स्वामींसाठी। स्वामींना पण खीर आवडायची बरं का, तर बाईसांनी उपारासाठी खीर तयार केलेली आहे। गोसाव्यांसी आरोगण झाली। स्वामींना आरोगण झाली। गुळला झाला विडा ओळगविला। स्वामींनी गुळला केला जेवण झाल्यानंतर। बाईसांनी विडा दिला स्वामींना। खिरी उरली होती ते बाईसी झांकुनी ठेविली। जी खीर उरली होती ती बाईसांनी झाकून ठेवली। गोसाव्यांसी पहुडू झाला। स्वामींना पहुड झाला, म्हणजे स्वामी वामकुक्षी घेण्याकरता झोपले थोडस, नंतर थोड्या वेळाने उठले। बाईसे बाहेरी गेली। बाईसा काहीतरी कामानिमित्ताने बाहेर गेल्या होत्या। भटोबासेरी गुंफेहुनी गोसाव्या पासी आले। भटोबास बाजूच्या गुंफेमध्ये होते, त्या गुंफेमधून निघतात आणि स्वामींजवळ येऊन बसतात। गोसावी खिरीकडे अवळोखिले। स्वामींनी खिरीकडे पाहिलं। हे पैल काही गा वानर्या। स्वामी म्हणतात भटोबासांना, वानर्या हे पलीकडचं काय आहे बरं? जी हे खिरी। भटोबासांना माहित होतं बाईसांनी खीर झाकून ठेवलेली आहे, आणि लगेच भटोबास म्हणतात जी हे खीर आहे। सर्वज्ञ म्हणितले घ्या। स्वामी म्हणतात घ्या म्हणजे खाऊन टाका। हे काय जी? भटोबास म्हणतात हे काय बरं, असं नाही जमणार, स्वामींची खीर आहे ती। गोसाव्यांचे आरोगणेची खिरी मी कैसी खाऊ। स्वामींच्या आरोगणीसाठी तयार केलेली आहे, स्वामींची खीर आहे ती, आणि मी ती स्वामींची खीर कसं काय खाणार बरं? सर्वज्ञ म्हणितले। स्वामी म्हणतात घ्या येथोनी म्हणिजत आहे। स्वामी म्हणतात तुम्हाला काय करायचं, आम्ही म्हणत आहोत ना तुम्हाला, आमची खीर आहे ना ती, आम्ही म्हणत आहोत तुम्हाला खा म्हणून, तर खाऊन टाका। परी ऐसी ओरपत घ्या। परंतु कशी खायची खीर? स्वामी सांगतात अशी ओरपत खा। मग भटोबासी भरनुके कानोडे केले। जसं कुत्र असते, दूध कसं पिते कुत्र,
त्या कुत्र्या पुढे जर आपण पातळ खीर ठेवली तर ते कुत्रं खीर कशी खाणार? जिभेने चाटून खाणार. जसं पाणी पिते कुत्रं, जिभेने चाटून पाणी पिते, दूधही चाटून चाटूनच खाते ते, त्याप्रमाणे खीरही आता तशीच खावी लागणार जसं कुत्रं खाते. मग श्वानाची ऐशी खिरी खादली. स्वामींनी सांगितलं ओरपत ओरपत खा, म्हणजे जिभेने चाटून चाटून खा. मग भटोबासांनी पण काय केलं, ते जे भरणुकं होतं म्हणजे ते जे मडकं होतं छोटं, त्याला असं तोंडानेच कानोडं केलं आणि जिभेने चाटून 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 खाल्लं. मग तोंड पुसोणी उगेची बैसले, आणि मग भटोबासांनी तोंड पुसलं आणि गपचूप बसतात. तो बाईसे आली, तेवढ्यात बाईसा आल्या. खाणं वगैरे झालं व्यवस्थित, भटोबास बाजूला जाऊन बसले दूर, आणि मग बाईसा आलेले आहेत बरं का. ऐसे पाहती तो मडके कानवडे देखिले. बाईसांनी मडक्याकडे पाहिलं तर मडकं कानवडं झालेलं. कटकट बाबा अवघी खिरी सुनेनी खादली. बाईसा म्हणतात, कटकट बाबा, सर्व तुमच्यासाठी केलेली खीर कुत्र्याने खाऊन टाकली की. माणुसे खाते तरी ठाई ठाकती. कुत्र्याने खाण्यापेक्षा एखाद्या माणसानं खाल्ली असती तर किती चांगलं झालं असतं. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, माणूस खाते मा तुम्हा हाती उरते कैसे. स्वामी म्हणतात, माणसाने जर खीर खाल्ली असती तर तुमच्या हातून तो माणूस उरला असता का? तुम्ही त्याला किती बोलले असते? लगेच घागरा बांधला असता, त्याचं मड बसवलं असतं. मड बसवणे शाब्दिक बरं का, नाही तर तुम्हाला वाटेल खरंच का. शाब्दिक मड बसवायच्या बाईसा. मरमर पोरा तुझा मडा बांधो घागरा, मसन वेरी जाय बोबा तो टुणटुणू, अशी त्यांची एक शिवी होती. तरी काही बाबा, बाईसा म्हणतात, तरी काही बाबा माणुसेची खादली. तुम्ही असे म्हणत आहात म्हणजे काय माणसानं तर नाही खाल्ली हे खीर? असं बाईसा विचारतात स्वामींनाच. की काही सुनेनी खादली, की मग खरंच कुत्र्यानी खाल्ली? पुढे मग स्वामी बोलतात, हो बाई, काळी डोईचा भलंडदार वंठा लागला होता. स्वामी म्हणतात, हो बाई, खूप मोठं कुत्रं आलं होतं. केवढं कुत्रं होतं? काळी डोईचा, म्हणजे त्याचं डोकं काळं होतं. भलंड दारवंठा लागला होता, म्हणजे त्याचं डोकं पार वरच्या दरोट्यापर्यंत लागायचं. म्हणजे एवढा उंच होता तो कुत्रा की त्याचं कपाळ दारोठ्याला लागायचं. मग आता या बोलण्यावर स्वामींच्या बाईसांच्याही लक्षात येते की ही खीर माणसानेच खाल्लेली आहे. म्हणून भटोबासाची वास पाहिली, आणि असं म्हणून स्वामींनी भटोबासाची वास पाहिली, म्हणजे भटोबासांकडे पाहिलं. म्हणजे बाईसांना कळालं इथं की भटोबासांनी खीर खाल्लेली आहे. आणि बाईसा पुढे काय म्हणतात, हे काय पोरा तू खिरी खादली. बाईसा म्हणतात, हे काय पोरा, तू खीर खाल्ली का स्वामींची? असं भटोबासांना बाईसा म्हणतात. म्हणून कोपू लागले, असं म्हणून बाईसा लागल्या कोपायला. सर्वज्ञ म्हणितले, हे काय बाई, तुम्ही एवढा वेळू ऐसे म्हणा. स्वामी म्हणतात, हे काय बाई, हे काय बरोबर नाही तुमचं. एवढ्या वेळा म्हणजे या अगोदर तुम्ही असं म्हणत होतात, कोणी माणूस खाते तरी ठाई ठाकती. कोण्या जर माणसाने खाल्ली असली तर काहीतरी उपयोगात तरी गेली असती खीर, आणि आता तुम्हाला कळालं माणसाने खाल्लं तरी आता कोपत असा का? तर मग आता का कोपत आहात तुम्ही? तरी काही बाबा, येणे काही खिरी खावी. बाईसा म्हणतात, तरी काय बाबा, मी म्हटलं ठीक आहे, परंतु याने खीर खायची काय गरज होती का? हा तर सन्निधानी मधला, याने स्वामींच्या आरोग्याची खीर का खाल्ली? सर्वज्ञ म्हणते, तरी काही हा माणूस नव्हे. स्वामी म्हणतात, बाई, हा काय माणूस नाही का? तुम्ही काय म्हटला होतात, माणसांना खाल्ली असती तर बरं झाली असती, आणि आता आम्ही सांगितलं भटोबासांनी खाल्ली तर तुम्ही त्याच्यावर कोपत आहात, म्हणजे भटोबास काय माणूस नाहीत का? असं स्वामी भटोबासांची बाजू घेतात. काय कळालं तुम्हाला या चरित्रातून? लाडाच्या ठिकाणी लाड करायचा, आणि जिथे शिक्षा पण करायचं, जिथं काही नवीन शिकवायचं आहे तिथे शिकवण्याचा प्रयत्न करायचा. भटोबासांना स्वामींनी या अगोदर काय खायला लावलेले आहेत? चणे खायला लावले, ते पण दिव्यातलं तेल टाकून, घाणवासाचं तेल. एकीकडे निरसविरस अन्न सेवन करायला सांगतात, परंतु आपला भक्त त्रसूनही जाऊ नये म्हणून खीरही खायला देतात. तर आपणही आपले घरातील लेकरं जे आहेत त्यांच्यावर चांगले संस्कार करायचे असतील तर लाडाच्या जागी लाड, आणि चांगल्या शिकवणीच्या ठिकाणी चांगली शिकवणी केली पाहिजे. आपण शाळेतले मास्तर तुमच्या पोराला चांगला माणूस बनवू शकत नाहीत. शाळेतले मास्तर जे असतात, सर्वच मास्तर असे खराब असतात असं म्हणत नाही. जे कॉन्व्हेंट शाळेतले असतात, किंवा हल्ली शिक्षण पद्धती जी आहे ते मेकॉलेची शिक्षण पद्धती आहे. 70-75 वर्ष झाले इंग्रज सोडून गेले भारताला, तेव्हापासून इंग्रजांची शिक्षण पद्धती लागू आहे. तर या शिक्षण पद्धतीमध्ये तुम्हाला
माणूस तयार होताना दिसत नाही, तर इथे फक्त पैसे छापणारी मशीन तयार होते. माणूस की मरून जाते तुमच्या मुलांमधून ज्यावेळेस शाळेमधून बाहेर पडतात त्यावेळेस. भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर किती वृद्धाश्रम होते आठवते का कोणाला? काही वृद्धाश्रम नव्हते. नंतर जे कॉन्व्हेंट शाळेमधून लेकरं बाहेर पडायला लागले, मग वृद्धाश्रम वाढायला लागले. मायबापांचा आदर राहिला बाजूलाच, लेकर कधी मायबापाच्या पाया पडत नाहीत. तरी संस्कृती आपली मागे राहून गेली आणि हे इंग्रजांची संस्कृती समोर आली. आणि त्यामुळे आपण आपल्या मुलांना संस्कार देणं गरजेचं आहे. कारण शाळेमध्ये तुम्हाला फक्त पोरांना शिक्षण देण्यासाठी तुम्ही ऍडमिशन केलेलं आहे. कारण शाळेमध्ये फक्त मुलांना शिक्षण मिळते, माणुसकी फक्त अध्यात्मातून मिळते. माणूस म्हणून माणूस फक्त अध्यात्मामध्ये घडू शकतो, बाकी कुठेही घडू शकत नाही. आणि म्हणून असं आध्यात्मिक ज्ञान आपल्या लेकरांनाही झालं पाहिजे. आपण लेकरांचा जिथे लाड करायला पाहिजे तिथे लाड केला पाहिजे, आणि जिथे त्यांना काही शिक्षा पण करायचं असेल, काही शिकवायचं असेल तर ते केलं पाहिजे. आपण त्यामध्येही मागे पुढे पाहायचं नाही. तर या चरित्रामध्ये स्वामींनी भटोबासांचे जे काही चतुष्पदाचे जन्म होते, जे काही श्वानाचे जन्म होते, तेही अशी लीळा करून नाचवलेले आहेत. आणि भटोबासांचा एकीकडे लाडही केलेला आहे. फायदाच फायदा भटोबासांचा. असे हे दैवाचे भाग्याचे होते. उत्तरार्ध लीळा क्रमांक 20. भूतानंदा करवी पुरिया खाववणे. स्वामींनी भूतानंदाला पुऱ्या खायला लावल्या. कशा खायला लावल्या हे विशेषता आहे यामध्ये, तर ते आपण बघूया. भूतानंदासी 7 जणी लेकी. भूतानंदांना किती लेकी होत्या? तर या बाईला 7 लेकी होत्या, 7 मुली होत्या. एकी लेकी सांगवखेडा होती. एक लेक तिची सावखेड्याला होती. तिचा घरी रांधणिया वरिली पुरिया करविलिया. तिच्या घरी पुऱ्या तयार केलेल्या होत्या. दुर्डी पुरिया घातलिया. दुर्डीभर पुऱ्या स्वामींच्या दर्शनासाठी तिने आणल्या. वेढी तूप. एका भांड्यामध्ये तूपही आणलं. ऐसे घेऊन आली. अशी स्वामींपाशी घेऊन आली. गोसाव्यासी बाहेरीली पट्टी शाळे आसन असे. स्वामी बाहेरच्या पट्टी शाळेवर बसलेले होते. दुर्डी गोसाव्या पुढा ठेविली. स्वामींपुढे ते दुर्डी ठेवली पुऱ्यांची. दंडवत घातले श्रीचरणा लागले. त्या भूतानंदांनी स्वामींना साष्टांग दंडवत घातले, पाया पडले. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात भूतानंदा उभिया पुरिया खा. स्वामी म्हणतात भूतानंदाला उभ्या राहूनच पुऱ्या खा तुम्ही आता. देवीची मर्गजेसी वांकुलिया दाखवा. आणि त्यासोबतच त्या मर्गजेला वांकुलिया म्हणजे तिला वाकडं लावा पुऱ्या खाताना. ती जी देवता आहे तिथे तिला वाकडं लावा. हो का जी? भूतानंद म्हणतात हो का जी, ठीक आहे. आणि स्थिती झाली. आणि तिला स्थिती झाली. पुरी घेतली कोढळ्या तू बुडकळली. पुरी घेतली, कोडल्यामध्ये टाकली, तुपाच्या भांड्यामध्ये त्या, आणि खाऊ लागली लगेच खायला. मर्गजेसी वांकुलिया वाती. आणि त्या मर्गजेला वांकुलिया म्हणजे वाकडं लावायला लागलेली आहे. जसं लहान लेकरं खात असताना एकूण एकाला वाकडं लावू लावू खातात. काही त्यांच्यासाठी काही खाऊ आणला कुणी, काय झालं, एखाद्याचा खाऊ संपून जातो लवकर, एखाद्याचा मागे राहतो, तर तो त्याला वाकडं लावून लावून खातो. त्याला वाकडं लावून इकडे खाऊ खातो. तर हे लहान लेकरं करतात. तसं स्वामींनी इथे त्या भूतानंदाला करायला लावलं आणि भूतानंदा करायलाही लागली. ऐसिया अवघिया पुऱ्या खादलिया. अशा प्रकारे सर्व पुऱ्या खाल्ल्या. शेवटीली घासू होता. शेवटीलू घासू हाती होता. शेवटचा घास हातात उरलेला होता. आणि सर्वज्ञ म्हणितले. आणि स्वामी म्हणतात हे काही भूतानंदा तुम्ही श्रेष्ठे संभविते. स्वामी म्हणतात बाई हे काय, तुम्ही चांगले श्रेष्ठ आहात, श्रीमंत आहात, आणि उभ्या पुऱ्या कैसी खात असा? उभ्या राहून कशा पुऱ्या खात आहात तुम्ही? देवीची देवते वांकुलिया दाविते असा. आणि त्याचबरोबर देवतेला वाकडं पण लावत आहात. हे देखत असे, हा अवघा लोकू देखत असे. स्वामी म्हणतात आम्ही पाहत आहोत तुमच्याकडे, हे लोक पाहत आहेत तुमच्याकडे, चांगलं वाटते का हे? आणि स्थिती भंगली. आणि लगेच स्थिती भंगली आणि लाजली. आणि मग लाज वाटायला लागली भूतानंदाला. भीतरी गेली, आतमध्ये गेली. मग दुःख करू लागली. आणि मग लागली दुःख करायला. मग बाईसी तया ते संभोखिले. मग बाईसांनी तिला संभोकन केलं, म्हणजे तिची समजूत काढलेली आहे, तिला समजावून सांगितलं, तिचं दुःख दूर केलं. उत्तरार्ध लीळा क्रमांक 21. रामीच्या बाया पूर्व प्रतिभिज्ञा करणे. रामीच्या बाया आल्या होत्या आणि स्वामींनी मग पूर्व प्रतिभिज्ञा केलेली आहे, म्हणजेच पूर्वीची ओळख स्वामींनी सांगितलेली आहे. रामीच्या बाया त्र्यंबका गेलिया. रामीच्या बाया म्हणजेच भोगरामीच्या बाया
ह्या त्र्यंबकेश्वरला गेल्या होत्या. त्र्यंबकी हुनी सावखेड्या आलिया. त्र्यंबकचा देव केला त्यांनी. जे काही महादेवाचं मंदिर आहे तिथे, जे काही गंगेचं उगमस्थान आहे तिथे जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. गंगेचं म्हणजे गोदावरीचं बरं का, कारण गोदावरीला दक्षिण गंगा म्हणतात म्हणून मी गंगा असं बोललेलो आहे. तर त्र्यंबकेश्वराहून निघालेले आहेत आणि रस्त्याने येत असताना त्या सावखेडेला आलेल्या आहेत. एका ब्राह्मणाची ओसरी बिढार केले. सावखेडला एका ब्राह्मणाच्या ओसरीवर थांबल्या मुक्कामी. ती ब्राह्मणी पुसिले म्हणजे त्या घरच्या ब्राह्मणीने पुसलं म्हणजे विचारलं, आई तुम्ही चांगदेव रावळांची, तुम्ही चांगदेव रावळांचे आहात का? यावर ह्या भोगरामच्या बाया म्हणतात, ना बाई, ना बाई, आम्ही चांगदेव रावळाच्या नाही. चांगदेव राऊळ कोण? कोण आहे ते चांगदेव राऊळ? आम्हाला हे माहितीही नाही. ना आई खडकुलिये एक पुरुष असती. मग ती ब्राह्मणी जी होती, जिच्या ओसरीवर बिढार केलेला आहे, ती ब्राह्मणी सांगायला लागते हे पुरुष कोण आहेत. काय म्हणते ती? ना आई खडकुलिये एक पुरुष असती. खडकुली इथे एक पुरुष आलेले आहेत. काही सांगो तयाचे लावण्य. काय सांगावं त्यांचं लावण्य? सौंदर्य. सौंदर्य म्हणजे एवढे दिसायला सुंदर आहेत की त्यांची सुंदरता मला शब्दात सांगता येणार नाही. सामर्थ्य. आणि सामर्थ्य कसं आहे तर जबरदस्त सामर्थ्य आहे त्यांच्या ठिकाणी. तयाचे दर्शन तुम्ही घ्या. त्यांचं तुम्ही दर्शन घ्या. तयासी चतुरपहार निद्राणेची. मग त्या भोगरामीच्या बाया झोपी गेल्या. रात्रीचे 4 प्रहर. चतुर्प्रहर म्हणजे काय? 4 प्रहर. तर रात्रीचे 4ही प्रहर त्यांनी जागून काढलं. झोप काय लागलीच नाही. त्यांना स्वामींचा वेध लागलेला होता. दिवस उके वेळी निघेल ऐसे झाले. त्यांना असं वाटायला लागलं की कधी कधी दिवस निघेल आणि आम्ही कधी कधी स्वामींच्या दर्शनाला जाऊ. उदयाची दर्शनासी आलिया. उदयाची म्हणजे सकाळी उठले, सूर्योदय झाल्या झाल्या निघाले आणि स्वामींच्या दर्शनाला ते पोहोचले. गोसावी ते येता देखिले. स्वामींनी त्यांना पाहिलं येते वेळेस आणि म्हणितले. आणि मग म्हणतात, येतची यजमाने येथ के. स्वामी म्हणतात, अरे आमचे यजमान भोगरामचे इथे कसे काय आले बरं? ते बाईसी म्हणितले. तेव्हा बाईसा म्हणतात, बाबा यजमाने म्हणिजती काय? बाबा हे यजमान म्हणजे काय बरं? सर्वज्ञ म्हणितले, बाई पूर्वी हे रामी होते तै येथ पाणी भाताची आरोगणा देती. मग स्वामी म्हणतात, बाई आम्ही पूर्वी भोगराम येथे होतो त्यावेळेस याच बाया आम्हाला दररोज पाणी भाताची आरोगणा द्यायची. तै हे दिगंबर होते. स्वामी म्हणतात त्यावेळेस आमच्या अंगावरही वस्त्र कमी होते, व्यवस्थित वस्त्रही नव्हते, आम्ही दिगंबर होतो. तै येथ मौन्य होते. तेव्हा आमच्या ठिकाणी मौन होतं, आम्ही कोणालाच बोलत नव्हतो. व्यवस्थित घालायला वस्त्रही नव्हते आमच्या ठिकाणी, पूर्ण तोकडे वस्त्र होते अंगावर. ते याते नग्न देव ऐसे म्हणती. आणि तेव्हा ह्या बाया आम्हाला नग्नदेव असं म्हणायच्या. आता ये ही 7-5 मिळून याचा देव केला असे. आणि आता तुम्ही 7-5 जण भक्तजन मिळून आमचा देव केलेला आहे असं स्वामी म्हणतात. जी जी देव तो काही करावा असे. बायसा म्हणतात, जी जी देव तो काही करावा असे म्हणजे देव काय तयार करावा लागतो का? तो सदा सर्वदा की. तो तर सदा सर्वदा असतोच असतो, तो आहेच देव, करायची त्याला काही आवश्यकता नसते. आमचे नग्नदेव म्हणून दंडवते केली. आमचे नग्नदेव म्हणून त्या भोगरामच्या बायांनी स्वामींना साष्टांग दंडवत घातले. श्रीचरणा लागली, पाया पडल्या स्वामींच्या त्या. मग गोसाव्यासी आपतृत्व बाईसाही पश्य. गोसावी तयासी आपतृत्व करीती. मग स्वामींची त्यांच्या ठिकाणी जी आपुलकी होती ती इतकी जबरदस्त वाढलेली होती. बाईसाही पेक्षा जास्त आपुलकी स्वामी तिथे दाखवायला लागलेली आहेत. मग गोसावी आसी आपतृत्व बाईसाही पश्य. गोसावी तयासी आपतृत्व करीती. स्वामींना ह्या भोगरामीच्या बाया एवढ्या आपुलकीच्या वाटायला लागल्या, एवढ्या जवळच्या वाटायला लागलेल्या आहेत, बाईसाही पेक्षा जवळच्या वाटायला लागलेल्या आहेत. आणि त्या प्रकारे स्वामी त्यांच्या ठिकाणी आपुलकी दाखवतही आहेत. गोसावियाचे पांती जेवण. स्वामींच्या पंक्तीतच बसून जेवायला लागले ते. मग गोसावियाचा ठाई एकू बरवा उपहारू केला. मग स्वामींच्या ठिकाणी एक चांगला बरवा उपहार त्यांनी केला. मग गोसावियासी संप्रधारू करीती. मग स्वामींच्या जवळ बसून गप्पा गोष्टी विचार विमर्श, मागच्या काही ज्या आठवणी होत्या त्याला उजाळा देणे असं ते करायला लागलेले आहेत. गोसाव्यांशी बर्वे एक वस्त्र ओळगविले.
स्वामींसाठी त्यांनी चांगले एक वस्त्र आणलं, स्वामींच्या ठिकाणी अर्पण केलं. मासू एकू गोसावी यांच्या सन्निधानी होती. 1 महिनाभर स्वामींच्या सन्निधानी त्या भोगरामच्या बाया होत्या. मग निघाली आणि मग तिथून ते निघाल्या. निघता सर्वज्ञ म्हणितले. निघताना स्वामी म्हणतात बाई परमेश्वरपूरहून जा. स्वामी म्हणतात बाई परमेश्वरपुरावरून जा, म्हणजे रुद्रपूरवरून जा. जाता जाता श्रीप्रभूचे दर्शन घ्या, श्रीप्रभू महाराजांचं दर्शन घ्या असं स्वामी सांगतात. हो काजी. त्या भोगरामच्या बाया म्हणतात ठीक आहे, जातो आम्ही रुद्रपुरावरून. परमेश्वरपुरा गेली. परमेश्वरपुराला गेल्या बाया. श्रीप्रभू गोसाव्यांशी दर्शन झाले. श्रीप्रभू महाराजांचं त्यांना दर्शन झालं. तेथे एक उपहारू केला. तिथेही त्यांनी एक उपहार केला. श्रीप्रभू महाराजांच्या ठिकाणी एक वस्त्र ओळगविले. श्रीप्रभू महाराजांच्या ठिकाणी एक वस्त्र ओळगवलं. आता तुम्ही विचार करा, या बायांनी स्वामींनी सांगितलं म्हणून श्रीप्रभू महाराजांच्या ठिकाणी गेलेले आहेत आणि मग तिथे गेल्यानंतर उपहार केला. स्वामींनी सांगितलं तिथे जायला म्हणून त्या गेल्यात. काही एक हेतू नव्हता. श्रीप्रभू महाराजांच्या ठिकाणी उपहार केला, काही एक हेतू नव्हता. स्वामींनी सांगितलं म्हणून करत आहेत, काही हेतू नाही त्याच्यामध्ये. तर मग यांना काय होणार? यांना नक्कीच पुढच्या जन्मामध्ये प्रेम होणार आणि ईश्वर प्राप्ती होणार. कारण अहेतुक मायापूर भजन प्रेमाप्रती साधन, म्हणजे निर्हेतुक क्रिया जर परमेश्वराच्या ठिकाणी केली, उपहार दाखवला देवाला, श्रीप्रभू महाराजांनी इथे उपहार स्वीकार केलेला आहे या बायांचा, अशी निर्हेतुक क्रिया घडली आणि मग नक्कीच त्यांना पुढच्या जन्मामध्ये परमेश्वर प्रेमाचा संचार करणार आहेत आणि त्यांना ईश्वर प्राप्ती करून देणार आहेत. म्हणजेच पुढच्या जन्मामध्ये हे प्रेमिया भक्त होणार आहेत. एक वस्त्र ओळगविले, एक वस्त्र पण अर्पण केलं. मग रामासी गेली आणि मग ह्या बाया भोगरामला गेलेल्या आहेत. तर हे स्वामींचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. 3ही स्वामींचे चरित्र या सत्रामध्ये आपण किती 3 चरित्र पाहिले, तर 3ही स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत शेअर करा. व्हॉट्सअप ग्रुप असतील, फेसबुक पेज असतील, फेसबुक ग्रुप असतील, त्यावरही हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे आपल्या सर्व वासनिक मंडळींना या ज्ञानाचा लाभ होईल. आपल्याला अजून फार मोठा टप्पा गाठायचा आहे. आपल्याला पूर्ण लीळा चरित्र ग्रंथ कंप्लीट करायचा आहे आणि श्रवणही करायचं आहे. तर जसा तुमचा प्रतिसाद मिळत आहे असाच प्रतिसाद असू द्या. व्हिडिओ जास्त शेअर करत जा, म्हणजे हे जे ईश्वरीय कार्य आहे, जे ईश्वराचा संदेश आहे, तो आपण जास्तीत जास्त वासनिक मंडळीपर्यंत पोहोचू शकू. उद्याच्या सत्रामध्ये आपण 3 चरित्र पाहणार आहोत. 3 ते 4 चरित्र आपल्याला उद्या ऐकायला मिळणार आहेत, ज्यामध्ये स्वामींनी कोलाचा दृष्टांत निरूपण केला. कोलाचा दृष्टांत कसा आहे हे तुम्हाला उद्याच्या सत्रामध्ये समजणार आहे. सारंग पंडिताची भेट होते आणि त्यावर भय प्रश्न करतात. कोण करतात, काय करतात, कशामुळे करतात, स्वामी काय उत्तर देतात, हे सर्व उद्या आपण पाहूया. आणि शिमुगा सारंग पंडिताचे शिंपणे, म्हणजे स्वामींनी शिमगा कसा खेळला, सारंग पंडिताला कसं शिंपलं, हे आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. तथा पासवडी प्रसाददान, त्याचप्रमाणे स्वामींनी पासवडी प्रसाददान दिला, कोणाला दिला, कसा दिला, का दिला, हे आपण पाहणार आहोत. तर असे एकंदरीत 3-4 चरित्र आपण पाहणार आहोत उद्याच्या सत्रामध्ये. आणि तुम्हाला असं वाटत असेल की उद्याचं सत्र सुटू नये तुमच्याकडून, तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे उद्याचं सत्र तुमच्याकडून सुटणार नाही आणि न चुकता तुम्हाला मेसेज येत राहतील मी स्वामींचं चरित्र अपलोड केल्यानंतर. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.